आज बंजारा समाजाचे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गवासी वसंतराव नाईकची आज पुण्यतिथी आहे। ही पुण्यतिथी आज महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील याचा परिणाम होत आहे। दिवसेंदिवस बंजारा समाजाची खऱ्या पुण्यतिथीमागे वसंतराव नाईकचा फार सिंहाचा वाटा आहे। त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या कार्यकिर्दीमध्ये बंजारा समाजाच्या सगळ्या सोयीसवलती दिल्यामुळे आज बंजारा समाजाचा प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये त्यांच्या या सवलतीमुळे उच्च स्तरावर जाऊन कोणी कलेक्टर कोणी IAS ऑफिसर विविध पदावर पोहोचले असल्यामुळं वसंतराव नाईकचा आज आपल्या बंजारा समाजामध्ये तांड्यामध्ये और शहरामध्ये आज जयंतीनिमित्त फार मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम होत आहे। वसंतराव नाईक साहेब काय संदेश द्या? जैनच्या माध्यमातून समाजाला वसंतराव नाईकांनी एक संदेश दिलेला आहे की तुम्ही तांड्यातील लोकांनी कोणी दारू पिऊ नये, शिक्षणाकडे लक्ष द्यावं। शिक्षण हाच एक वाघिणीचं दूध आहे। तुम्ही शिक्षण जर केलं तर तुम्ही जगामधील किंवा राज्यातील उच्च स्तरावर पोहोचलं तर तुम्ही समाजाची उन्नती घडवू शकता, असा संदेश वसंतराव नाईकांनी त्यांच्या हयाती हस्तांनी दिलेला आहे बंजारा समाजाला। वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना 1972ला भीषण असा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला, पण त्यांनी गोरगरिबांना जगवण्याचा फार मोठा तयार झाली। साहेबांनी महाराष्ट्र बाहेर कसा निघेल याच्यावर विचारविनिमय करून सदस्यामध्ये जाऊन जी आज रोजी जी काही एक जवारी म्हणून एक संस्कृती म्हणून एक हायब्रिड जवारी म्हणून त्यांनी राज्यात आणली आणि ती आणल्यामुळे राज्याचा भर पडली आणि महाराष्ट्रात त्यांची मदत झाली आणि आज रोजी ती देखील अशा पद्धतीचे अनुकरण करून इतर धर्ममध्ये देखील त्यांनी जो विक्रम राबविला त्याचप्रमाणे आज ते राबू पाहत आहेत। अन्नधान्यानं जर महाराष्ट्र समृद्ध झाला नाही तर मी फाशी घेईन अशी घोषणा करणारा, अन्नधान्यानं जर महाराष्ट्र संपन्न झाला नाही तर मी फाशी घेईन अशी घोषणा करणारा जगातील मुख्यमंत्री एक नाईक साहेबच होते। ही खरी गोष्ट आहे। राज्यामध्ये लोकसंख्या पुणे वाढणार आहे आणि परत आता प्रदेशात जाऊन जी काही त्यांनी